न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अन्नदिनसाठी रेशन दुकानांपर्यंत धान्य वेळेत पोहोचणार, खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला शासनाची हिरवी झेंडी। रास्तभाव धान्य दुकानांपर्यंत धान्याचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे। दरमहा 7 तारखेला अन्नदिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी आवश्यक निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केले आहेत। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 29 जुलै 2026 रोजी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना पत्र पाठवले। त्यानुसार दरमहा 7 तारखेला अन्नदिन साजरा करून रेशन दुकानांपर्यंत धान्याचा पुरवठा विहित वेळेत होईल याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी 8 जून 2026 रोजी शासनाला निवेदन दिले होते। त्यात PMGKAY, ONORC आणि ई-पॉस प्रणालीतील अडचणींसह अन्नदिन दिवशी धान्याचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवण्याची मागणी केली होती। या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल आणि लाभार्थ्यांना ठराविक तारखेलाच धान्य मिळण्यास मदत होईल। रेशन दुकानदारांची गैरसोयही टळणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो रेशन कार्ड धारकांना अन्नदिन दिवशीच धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, iNews 28 मराठी, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।